हाय स्टुडंट्स, myself मिसेस सुषमा चांगले ध्येय अकॅडमी कडून आपण फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू आहे. नाव आय एम टेलिंग यू ग्रामर पार्ट रिलेटिव्स हे तुम्हाला शिकवलं सुद्धा होतं. आपण अजून त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा माहिती एक पेज शेअर करून आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. ओके, याच्यामध्ये आज बरेच 2-3 कंटेंट मी तुम्हाला शिकवणार आहे. ते तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्ष द्या. तर रिलेटिव्स मध्ये रिलेशन्स, आता तुम्हाला हे जे पेज दिसते रिलेशन, हे पेज आता जर तुम्हाला दिसत असेल तर ते पेज मी तुम्हाला आता काय करणार आहे, शेअर करणार आहे. शेअर टू, आता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात बघा रिलेशन्स, नाती. ओके, आता याच्यामध्ये भरपूर अशी नाती आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इंटेलिजन्सला सुद्धा काय होतं, उपयोगाला येऊ शकतं. याच्यामध्ये बघा, पहिला आहे रिलेशन. रिलेशन्स मीन्स नाती, नातं. रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. ओके, रिलेशन्स अँड रिलेटिव्ह इज टू डिफरंट वर्ड्स. रिलेशन्स मीन्स एकमेकाबरोबर असलेले नातं, लाईक दॅट हजबंड अँड वाईफ, ब्रदर अँड सिस्टर, ग्रँडफादर, रिलेशन्स बिटवीन द ग्रँडसन, म्हणजे आजोबांचं नाताबरोबर असलेलं रिलेशन, दॅट इज द रिलेशन मीन्स नातं. रिलेटिव्ह मीन्स नातेवाईक. ओके, रिलेटिव्ह मीन्स नातेवाईक, दॅट नातेवाईक अंकल, आंटी. ओके, त्याच्यानंतर आता अंकल आंटी मध्ये कसं होतं, काका काकी, मामा मामी हे सगळे येतात. ओके, दे जे आपले नातेवाईक. ओके, देन आफ्टर कझिन, नेफ्यू. आफ्टर दॅट सी मदर. मदर, you know that I told yesterday's MOTHER, mother means आई. फादर, FATHER, फादर means वडील. BROTHER, ब्रदर means भाऊ. SISTR, सिस्टर means बहीण. आता कझिन, कझन जे आहे, COUSIN, कझिन जे आहे, ह्याच्यामध्ये बरेच शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये काय काय होतं. कझिन कोणाकोणाला म्हणतो बघा, चुलत भाऊ, मामे भाऊ, मामे, आता कझिन आत्ते भाऊ, आत्ते बहीण इथं सुद्धा म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये नेफ्यू हा शब्द एक ऍड करायचा. नेफ्यू हा शिकवला होता. नेफ्यू म्हणजे चुलत बहीण. NEWPHENEPHEW, नेफ्यू असा शिकवला होता. त्याच्यानंतर बघा, आता बहिणीला सुद्धा म्हणू शकतात, दिस इज माय कझिन, सी इज माय कझिन म्हणतो, म्हणजे ती माझी आत्ते बहीण आहे, चुलत बहीण आहे, मामे बहीण आहे. ओके, मावस भावाला सुद्धा कझिन आपण म्हणतो. हॅजबंड, HUSBAND, हजबंड मीन्स नवरा, पती. ओके, देन वाईफ. वाईफ मीन्स पत्नी, अर्धांगिनी. ओके, बायको. नाउ दिस वन इज फादर इन लॉ मीन्स सासरा, फादर इन लॉ सासरा. मदर इन लॉ, फादर इन लॉ, मदर इन लॉ मीन्स सासू. ओके, ग्रँडफादर, अंकल, अंकल मीन्स हिअर काका, मामा, आत्याचा पती, मावशीचा पती. ओके, आंट, स्पेलिंग AUNT, आंट. आंट मीन्स मावशी, आत्या, मामी, काकू. काकू म्हणजे आपल्याला इयर, इयर आपण काय म्हणतो, चुलती. ओके, दॅट अंकल्स वाईफ इज अवर aunt. Uncle wives is our aunt. Okay, and aunt's husband is our uncle. Aunt's husband is our uncle. Then who is uncle? Our father's brother is our uncle. Our father's brother's wife is our aunt. Is our aunt. Next, son. SVN, son means putra. डॉटर, DAUGHTR, डॉटर मीन्स कन्या किंवा पुत्री सुद्धा असं आपण म्हणतो. आता नाव इथं डॉटर आणि पुत्र म्हणजे काय, जेव्हा स्वतःचा मुलगा असतो तेव्हा आपण सन असं म्हणतो, दिस इज माय सन. पण आपल्याला इतर जर मुलांचा उपयोग केला जातो पुत्र, आणि तेव्हा तिथं शब्द वापरायचा तो बॉय. बॉय म्हणजे मुलगा, दॅट इज कॉमन असतो तो सगळ्यांचा. जो आपल्या खेड्यामध्ये एखादा मुलगा आला तर दिस बॉईज इज आवर फ्रेंड्स असं म्हणतो. ओके, बट हिअर सन मीन्स पुत्र अँड डॉटर मीन्स कन्या. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता नेक्स्ट बघा, ग्रँडसन शब्द कोणता आहे बघा, ग्रँडसन, GRANDSON. ग्रँडसन मीन्स पुत्र, सॉरी नातू. ग्रँडसन मीन्स काय तर नातू. अँड ग्रँड डॉटर,
ग्रँड डॉटर मीन्स नात. ग्रँड डॉटर मीन्स काय येणार ह्याच्यामध्ये आता? नात येणार. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट, मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकलला आपण मामा म्हणतो. MATERNAL. मॅटर्नल अंकल मीन्स मामा. देन नेक्स्ट, आता हे आपल्याला माहिती नसतं. आता इथं हे राहिलेलं आहे बघा आपलं पुतणी. पुतण्या, NEPHEW, नेव्ह्यू म्हणजे पुतण्या. नायसी म्हणजे पुतणी, काकांची मुलगी. आता बघा, NEPHEW, नेफ्यू म्हणजे पुतण्या, आणि नायसी म्हणजे पुतणी. दिस इज आवर कझिन. आता ती आपल्याला बहीण लागते, मागाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके. NEPHEW, नेफ्यू मीन्स पुतण्या, आणि NIECE, नाईस म्हणजे पुतणी. देन सिस्टर इन लॉ. सिस्टर म्हणजे बहीण. सिस्टर इन लॉ म्हणजे मेहुणी. मेहुणा, मेहुणी. हु इज अवर सिस्टर्स. हु इज अवर, आता ह्याच्यामध्ये म्हणतो की बायको, जो इज अवर वाईफ सिस्टर. So we know that the wife's sister is our sister-in-law. And our wife's brother is our brother-in-law. म्हणजे मेहुणा आणि मेहुणी. मेहुणा आणि मेहुणी. ओके. नेक्स्ट, मॅटर्नल अंकल मीन्स मामा. MATNERUNCLE. मॅटर्नल अंकल मीन्स मामा. आलं लक्ष सगळ्यांच्या? मॅटर्नल अंकल मीन्स मामा. सन इन लॉ. सन इन लॉ मीन्स जावई. सन मीन्स आपला मुलगा, बट सन इन लॉ म्हणजे जावई. जावई कोण असतो? आपल्या आईचा नवरा. आपल्या आईच्या वडिलांना कोण लागतो? सन इन लॉ. आपले वडील जे असतात ते आपल्या आईच्या वडिलांना, म्हणजे आपल्या मम्मीच्या वडिलांना आपल्या कोण लागतो? तो सन इन लॉ मीन्स जावई लागतो. नेक्स्ट बघा, स्टेप मदर. ह्याच्यामध्ये बघा, स्टेप मदर. सन इन लॉ मीन्स जावई. नेक्स्ट, STEPMOTHER. स्टेप मदर. स्टेप मदर म्हणजे काय? तर सावत्र आई. स्टेप मदर मीन्स सावत्र आई. स्टेप ब्रदर सावत्र भाऊ. स्टेप फादर सावत्र वडील. स्टेप फादर सावत्र वडील. लवर म्हणजे प्रेमिका किंवा प्रियकर. ही इज माय लवर म्हणतो म्हणजे तो माझा प्रियकर आहे. म्हणजे सी वापरतो आपण. सी इज माय लवर म्हणजे ती माझी प्रियसी आहे. दॅट इज लवर. हे दोन्हीला एकच शब्द वापरतो, ही आणि सी साठी सुद्धा. HEIR. एअर म्हणजे वारसदार. एअर म्हणजे काय असतो? तो वारसदार असतो. वारसदार. हे वारस म्हणून इथं म्हटलेलं आहे बघा, वारस. ओके. एअर. HEIR. एअर मीन्स वारस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॉन्फिडंट मीन्स अवर फ्रेंड. कॉन्फिडंट म्हणजे आपला जिवलग मित्र असा होतो. बी लव्ड, BELOVED. बी लव्ड मीन्स प्रियसी. बी लव्ड मीन्स प्रियसी. देन ब्राईड अँड ब्रूम. आता ब्राईड याचा अर्थ काय होतो? शेवटला आहे बघा, लास्ट. BRIDE. ब्राईड मीन्स वधू, आणि BRIDEGROOM ब्राईड ब्रूम म्हणजे वर. ओके. आता इंग्लिश मध्ये बऱ्याच ठिकाणी लग्नाला गेल्यानंतर ब्राईड आणि ब्रूम असा हा शब्द आपण काय करतो? वापरतो ह्याच्यामध्ये. ब्राईड अँड ब्राईड ग्रूम. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे वर, वधू म्हणजे कोण? नवरी. ब्राईड म्हणतो आपण त्याला. आणि ब्राईड ग्रूम म्हणजे वर, म्हणजे नवरा असं म्हणतो. ओके. द रिलेटिव्ह ऑफ ब्राईड म्हणतो म्हणजे वधूकडील पक्ष. ब्राईड ग्रूम म्हणजे वर. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये नवीन आलेले शब्द अंडरस्टँड ऑल ऑफ यू. द न्यू वर्ड्स हिअर कम. ब्राईड, ब्रूम, बिलव्ड, कॉन्फिडंट, हेअर, लवर, स्टेप मदर, स्टेप ब्रदर. This is also important. Step. Then after that, sister-in-law. Okay, next. Some pronouns I want to tell you. Here is some pronouns. See, I. आता हे सगळे प्रोनाउन आहेत, ते तुम्हाला इथं मी दिलेले. I means मी. मी मीन्स मी, मला.
माय मीन्स माझा, माय माझा. WE वी मीन्स आम्ही. आता अस मीन्स आम्हाला. दिस इज द ऑल प्रोनाउन्स इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो. ओके. अस मीन्स आम्हाला. देन आवर, ओ यू आर, आवर मीन्स आमचा, आमची, आमचे. YOU मीन्स तू, तुम्ही, तुला. युअर मीन्स तुझा, तुझी, तुमची, तुमची, तुमच्याबद्दल. दिस इज द सिंग्युलर यू अँड प्लुरल युअर्स, तुमचा. ही, ही मीन्स ती. ही मीन्स तो येते इथं. ही मीन्स तो. सी मीन्स ती. इथं ती लिहिलेलं आहे चुकून, पण ही मीन्स तिथं तो येतो. हिम, HIM, हिम. हिम मीन्स त्याला. हिम मीन्स त्याला. हिज मीन्स त्याचा. आता ही, हिम, हिज हे तिन्ही कशा आहेत? द प्रोनाउन्स अबाउट द मेल. आता हे सगळे काय आहेत? पुरुषवाचक सर्वनाम आहेत. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. देन सी, हर. सी मीन्स ती, तिला, तिची. हर मीन्स तिला, तिची, तिला. ओके. दिस इज द प्रोनाउन अबाउट द. आता हे दोन्ही सुद्धा प्रोनाउन आपण कशाबद्दल वापरतो? गर्ल बद्दल वापरतो. ओके. देन नेक्स्ट इट. इट मीन्स ते, त्याचा, त्याला. देन आफ्टर इट्स. इट्स म्हणजे सुद्धा त्याचा, त्याला, ते. इट्स इज माइन. ते माझं आहे असं म्हणतो बघा. दे. दे मीन्स ते, त्या, ती. दे मीन्स ते, त्या, ती. डिअर म्हणजे, आता इथं डिअरचा अर्थ काय होतो? त्यांचा, त्यांची, त्यांचे. डिअर मीन्स त्यांचा, त्यांची, त्यांचे. देन नेक्स्ट THEM, दे मीन्स त्यांना. THEM, दे मीन्स त्यांना. त्याच्यानंतर THIS, दिस मीन्स हा, ही, हे. THIS, दिस मीन्स हा, ही, हे. THESE, दिस मीन्स हे, ह्या, ही. THESE, दिस मीन्स हे, ह्या, ही. दॅट. THAT, दॅट मीन्स तो, ती, ते. THAT, दॅट मीन्स तो, ती, ते. THOSE, दोज मीन्स ते, त्या, ती. THOSE, दोज मीन्स ते, त्या, ती. WHO, हू मीन्स कोण. WHOM, हुम मीन्स कोणाला. WHICH, विच म्हणजे कोणता. WHICH, विच म्हणजे कोणता. विच इज युअर बुक, ह्यातले कोणते तुझे बुक आहे. हुम मीन्स कोणाला. हुम यू कॉल म्हणजे तू कोणाला बोलवलायस. दिस इज ऑल्सो द प्रोनाउन ऑफ इंग्लिश. हू मीन्स कोण. हू आर यू, तू कोण आहेस. अशा प्रकारे आपण काय म्हणतो दोज. दोज आर माय बुक्स, ते माझी पुस्तकं आहेत म्हणतो बघा. दोज आर माय बुक्स म्हणजे ती माझी पुस्तकं आहेत. दीज आर युअर बुक्स, ही तुमची पुस्तकं आहेत आपण म्हणतो. दीज आर युअर बुक्स, ही काय आहेत? तुमची पुस्तके आहेत. आता देम, धीस हे प्रोनाउन एखाद्या नियर म्हणजे जवळच्या वस्तूसाठी आपण धीस हे प्रोनाउन वापरतो. दॅट हे प्रोनाउन जर लांब असेल तर दॅट हे प्रोनाउन वापरतो. दिस हे प्रोनाउन वापरतो म्हणजे हे. दिस इज अ झाड, हे झाड आहे. दॅट इज अ ट्री, ते झाड आहे. ओके. देम, त्यांना. दिस हा, ही, हे. दॅट तो, ती, ते. दोज ते, त्या, ती. हुम, हु म्हणजे कोण. हुम म्हणजे कोणाला. विच म्हणजे कोणता. ओके. दीज ऑल दी प्रोनाउन्स इन इंग्लिश. याच्यापासून आपण प्रत्येकापासून यू हॅव टू मेड 7 सेंटेन्सेस लाईक अस. आता टुडे दिस लॉजेस विथ फॉर अस, हे आमच्याजवळ लॉजेस जाईल किंवा सामान जाईल. दिस इज अवर बॅट, ही आमची बॅट आहे. ओके. यू आर माय बेस्ट फ्रेंड, तू माझा खास मित्र आहे. दिस इज युअर फ्रेंड, हा माझा मित्र आहे. ही इज व्हेरी गुड स्टुडंट, तो अतिशय चांगला स्टुडंट विद्यार्थी आहे. कॉल हिम, स्टुडंट टीचर म्हणतात बघा. कॉल हिम, त्याला बोलव. हिज नेम, व्हॉट इज हिज नेम, त्याचं नाव काय आहे. सी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. ती माझी बहीण आहे. हर नेम इज सीमा, तिचं नाव सीमा आहे. इट्सचं वाक्य मग सांगितलेलं. इट इज माय पेन. इट्स अ गुड लुकिंग गर्ल, ती किती छान दिसते. ती किती छान दिसते. दे आर माय बुक्स, ते माझे बुक्स आहेत. डिअर आर युअर पेन, तिथं त्यांचा पेन आहे. देम, कॉल देम, त्यांना बोलवा असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, तुझा कोणता फेवरेट सब्जेक्ट आहे. हुम यू कॉल टुडे, आज कोणाला बोलवलं आहे.
हु आर यू, तू कोण आहे, तोच म्हणजे ते, त्या, ती, अशा प्रकारे अर्थ हे. दिस इज द प्रोनाउन्स ऑफ द इंग्लिश. ओके, दिस हा चार्ट तुमच्याजवळ नेहमी ठेवा, कारण की इंग्लिश मधले प्रोनाउन्स आहेत. ओके स्टुडंट, आज आपण काय करूया, प्रोनाउन्स बघितले, त्याच्यानंतर आपण रिलेशन्स, नाती बघितली. ही तुम्हाला कम्प्लिटली पाठ करायची आहेत. रिलेशन्स दिली ती पूर्ण तुम्हाला पाठ करायची आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी काय म्हणतो हे सुद्धा तुमच्या काय होईल, लक्षात येईल. ओके स्टुडंट्स, थँक्यू.